कारण आपल्याला लढणारे कार्यकर्ते पाहिजेत, रडणारे नकोय। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली। त्यामुळे रविवारी दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता तातडीची बैठक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तीव्र इच्छुक असलेले अतुल देशमुख यांनी आयोजित केली आहे। सर्व अतुल देशमुख प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल माध्यमांत फिरत आहेत। त्यामुळे देशमुख रविवारी नेमका काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। देशमुख यांची भूमिका महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। अतुलभाऊ देशमुख संपर्क कार्यालय चांडोली राजगुरुनगर या ठिकाणी होणाऱ्या या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यात महाविकास आघाडीत सुरू असलेला गोंधळ भराड अखेर संपला आहे। खेड आळंदी विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील बाबाजी काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। याबाबतची अधिकृत घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे। त्याच भावनेने गावागावात देखील आता उद्यापासून कामाला सुरुवात करा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख यांनी बंडाचे संकेत दिलेत। खेडची जागा पक्षाला भेटली असताना तिकीट निश्चित झालंय। मात्र शिवसेना ठाकरे गटानं काल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निशाण्यावर घेऊन जागा शिवसेनेला देण्यास भाग पाडलं। याचे पडसाद मात्र तीव्रतेने जाणवत असून अतुल देशमुख हे रविवारी 27 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे शक्ती प्रदर्शन करणार आहे। आता देशमुख लढणार की महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। त्याच भावनेने गावागावात देखील आता उद्यापासून कामाला सुरुवात करा। नाहीतर असाल गरीब वादाडे घेऊन झोपसाल, तसलं काही चालायचं नाही। कारण आपल्याला लढणारे कार्यकर्ते पाहिजेत, रडणारे नकोय। लढणारी माणसं पाहिजेत आपल्याला। त्यामुळे आपल्याला लढायचंय आणि उद्याचा कालकाळ आपला चांगला राहणार आहे। ज्यांना लढायचे ते रडत बसतील, पण जे माझ्याबरोबर राहणार आहे त्यांना लढावं लागेल। मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत खेडची जागा नेमकी कोणत्या घटक पक्षाला सुटणार यावरून मोठी रस्सीखेच सुरू होती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांची नावे सर्वात आघाडीवर होती। त्यात देशमुख आणि गोरे यांच्यात मोठी रस्सीखेच होती। एकत्रितपणे बसून याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता। त्यातच खेड तालुक्यातील शिवसेनेने मेळावे आणि पत्रकार परिषदा घेऊन रान तापवले होते। त्यातच खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका झाल्याने वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेतली गेली। शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी अचानकपणे खेडची जागा उद्धव ठाकरे यांच्या सेनेला देण्याचे ठरवण्यात आले। आता शिवसेनेला सदरची जागा सोडल्याने शिवसेनेत कमालीचा उत्साह संचारला। महाविकास आघाडीत शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना उभाटा गटाला एकही जागा मिळाली नाही। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रोष समोर आला होता। आता महाविकास आघाडीत खेडची जागा सेनेला देण्यात आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीव्र इच्छुक असलेले अतुल देशमुख आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे व अन्य सर्वच नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यातच अतुल देशमुख रविवारी 27 ऑक्टोबर रोजी राजगुरुनगर येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। आता देशमुख यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती यश येणार यावर अनेक गणिते अवलंबून असणार आहेत। काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा सेनेकडून कुठल्याही क्षणी होणार असल्याचे सेनेचे पदाधिकारी सांगत आहेत। बाबाजी काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे। बाबाजी काळे अजूनही मुंबईत ठाण मांडून असून शिवसेना ठाकरे पक्षाकडून आपला एबी फॉर्म घेऊनच खेड तालुक्यात परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे। काळूस सांडभोरवाडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काळे तालुक्यात परिचित आहेत। अतुल देशमुख यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। मात्र 2019 मधील देशमुख यांची स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधातील बंडखोरी त्यांना 2024 मधील उमेदवारीसाठी मारक ठरल्याचे बोलले जात आहे। राजगुरुनगर येथील देशमुख यांच्या रविवारच्या मेळाव्यानंतर खेड तालुक्यातील राजकीय घडामोडी वेगवान होणार आहेत। मात्र महाविकास आघाडीकडून देशमुख यांना योग्य त्या प्रमुख जबाबदाऱ्यांची आश्वासने देऊन मनधरणी केली जाणार असल्याची चर्चा आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। या महामार्गावर चिंबळी फाटा या ठिकाणी राधाई सीएनजी फिलिंग स्टेशनच्या समोर तसेच इंद्रायणी नदीच्या पुलावर खड्ड्यामुळे दररोज अपघात होत आहेत। या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून त्यात जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत। हे खड्डे वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळत आहेत। काही खड्डे अर्ध्या फुटापर्यंत खोल असल्याने वाहने खड्ड्यात अडकण्याचेही प्रकार घडत आहेत। हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी महामार्ग प्रशासनाकडे वाहन चालक करत आहेत। चाकण एमआयडीसी भागातील महाळुंगे व परिसरातील कुरुळी, मोई, निघोजे, खालुंबरे या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने रस्त्यावरील वादविवाद, भांडण-तंटे वाढले असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे।
वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात देशी विदेशी दारू विक्रेत्यांना असणारी मूळ अटच निकालात निघाली असून आता धार्मिक स्थळे, शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारालगत मद्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत. अशा या अवैध दारू विक्री विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी महिला व नागरिकांमधून होत आहे. शाळांना दीपावलीच्या सुट्ट्या आजपासून सुरू झाल्या आहेत. अनेक प्रशालांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गखोल्या आकर्षक अशा छोट्या मोठ्या आकाशकंदील लावून सजावट करत दीपावलीचा आनंदोत्सव प्रशालांमध्ये देखील साजरा केलाय. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रशिक्षण राजगुरुनगर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयात घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या नेतृत्वाखाली 1200 निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राजगुरुनगर येथे चैतन्य संस्था, टाटा मोटर्स समाज विकास केंद्र आणि जाणीव जागृती मंचच्या वतीने आयोजित शोकसभेत दिवंगत पद्मश्री रतन टाटा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यामुळे तेव्हा ते आलेली ऊर्जा जी आहे नंतर मध्येही ते बघायला इथे आलेले होते. राजगुरुनगरमध्येही गेल्या 10 वर्षात 3 ब्रिज तयार झाले आहेत. त्यातील दोन्ही पुलाजवळ केदारेश्वर पूल व हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ जवळील पूल लोक खूप मोठ्या प्रमाणात कचरा फेकत आहेत. राजगुरुनगरमधील नवीन पुलावर टाकलेल्या कचऱ्यानं या भागात असे चित्र हमखास पाहावयास मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून निवडणूक लढविणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे खेड तालुका समन्वयक तथा खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी कळवले आहे. मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांची बैठक अंकुश राक्षे यांनी राजगुरुनगर या ठिकाणी घेतली होती. राक्षे यांनी आपल्या उमेदवारीबाबत माहिती दिली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून राक्षे उमेदवारी अर्ज मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक 1050 क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 50 क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव 4500 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2000 क्विंटल इतकी झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने घटली आहे. बटाट्याचा कमाल भाव 3500 रुपयांवर पोहोचला असल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे. खेड आळंदी विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याने कुरकुंडी तालुका खेड येथे कार्यकर्त्यांनी असा जल्लोष साजरा केला. खेड तालुक्यातील सोळू गावात शेतवस्त्यांवर मोर दिसू लागले आहेत. पुणे लाईव्हच्या सोळू येथील दर्शकांनी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ पाठवलाय. हा चौचाला कवळा आहे. खेड आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती. भारत निवडणूक आयोगाकडून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉक्टर ए व्यंकादेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली आहे. डॉक्टर ए व्यंकादेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, ग्रीन बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक A106 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 9226184554 असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरीश बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881360366 आणि 9702413018 असा आहे. डॉक्टर ए व्यंकादेश बाबू हे सकाळी 10 ते 11 या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह पुणे या ठिकाणी भेटतील, अशी माहिती खेड आळंदी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. चाकण येथील बाजारात भाजीपाल्यांची आवक स्थिर राहूनही दरात वाढ झाली आहे. मेथी 4520 जुड्या बाजारात आली होती. कोथिंबीर एकूण 12560 जुड्या आवक होऊन दरात वाढ झाली आहे. प्रति शेकडा जुड्यांना 1000 ते 2000 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात देखील दरात वाढ झाली आहे. 25 रुपये झालेले आहेत. किरकोळ 25 रुपये चालेल, 20 रुपये टोकला, 20 रुपये चालेल. तुम्ही शेतकरी आहेत का विक्रेते? शेतकरीच आहे सर. शेतकरी हो. मागच्या आठवड्यात एकदम कोथिंबीर कमी झाली होती. एकदम कमी म्हणजे 5 रुपये 2 रुपयावर आली होती सर. 5 रुपये 2 रुपयावर आली होती. शेतकरी आता बाजारभाव पाणी एकदम पावसाचं प्रमाण जास्त झालं ना, त्याच्यामुळे कोथिंबीर गेले, फळं नुकसान झाली. आता थोडंफार कमी जास्त करून काढलेली आता.
इतिहासाचा मूकसाक्षीदार असलेल्या चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. भरीव निधीची तरतूद लाल फितीत आहे. काही ठिकाणी तटबंदी नव्यानं उभारण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने येथील संवर्धन आणि किल्ल्याची माहिती दर्शवणारे फलक मागील काही दिवसात उभारलाय. मात्र या किल्ल्याची दुसऱ्या बाजूची तटबंदी काळाच्या पटलावर अजून तग धरून असली तरी काटेरी झुडपांनी मात्र ती वेढली गेली आहे. अनेक ठिकाणच्या तटबंदीचे दगड कोसू लागले. तटबंदीवर झाडे उगवून त्यांच्या मुळांनी चिरे खिळखिळे होत आहेत. या संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धनासाठी आता मोठ्या निधीची गरज आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.